घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नको तो नुसती नाती. कवी विमल लिमये यांनी यांच्या कवितेमध्ये घराची किती सुंदर कल्पना मांडली आहे. आणि खरंच आहे, प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घर. तर असंच अमेरिकेमध्ये आम्ही ज्या रेंटच्या घरामध्ये राहतो, हे घर कसं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी मुलगी इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर याच्या आधी बरेच व्हिडिओ आपले करून झालेले आहेत. तर होम टूरचा व्हिडिओ आपला बाकी होता, तर तो आज व्हिडिओ मी करते आणि तुम्हाला सगळं म्हणजे अमेरिकेमध्ये रेंटवर घर कसं असतं हे सगळं दाखवणार आहे. तर हा पहिल्यांदा आजूबाजूचा एरिया बघून घ्या. एक मोठं झाड आहे, याचं खोड तुम्ही बघू शकता केवढं मोठं आहे. हे बघा, एवढं मोठं याचं खोड आहे. म्हणजे मी इकडनं 3-4 बसल्यानंतर माझा वेडा होईल एवढं मोठं हे खोड आहे. इथे हे झाड आहे. त्यानंतर इथे सोसायटीचा बाहेर हा मेलबॉक्स आहे. इथे हा मेलबॉक्स आहे. तर या सोसायटीमध्ये राहणाऱ्यांचे सगळे लेटर्स वगैरे आहेत ते सगळे इथे येतात. आणि हा जो आहे हा इथला एक रोड आहे आणि ही साईडनी ही सगळी घरं आहेत. इथे ही पार्किंग आहे. आणि चला आता घर दाखवते मी तुम्हाला. आता आपलं घर आहे. तर माझ्याकडे तोरण नव्हतं, त्यामुळे मी आपली एक फुलांची झेंडूच्या फुलांची जी माळ होती तर ती तोरण म्हणून इथं लावलेली आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता रांगोळी. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल की मला ही आधीपासून सवय आहे, त्यामुळं दररोज दारात रांगोळी ही काढलेलीच असते. आणि चला आता आतमध्ये. तर आता घरात एंट्री केल्यानंतर राईट साईडला इथे एक स्टोरेज आहे. तर इथे सगळ्या चपला लावलेल्या आहेत, म्हणजे सगळे शूज चप्पल जे काय आहे हे शू रॅक आतमध्ये ठेवलेले आणि त्याच्यामध्ये सगळ्या शूज ठेवलेले आहेत. त्यानंतर हे जे काही आहे जास्तीचं आपलं सामान ते सगळं इथं स्टोअर केलेलं आहे. इथे जे आहे हे देवांशचे बॅट वगैरे हे सगळं सामान इथं ठेवलेलं आहे. इथे एक छान छोटंसं स्टोरेज दिलेलं आहे. तर इथे या वस्तू ठेवलेल्या आहेत. इथे कोपऱ्यामध्ये बॉयलर आहे. तर अमेरिकेतल्या प्रत्येक घरांमध्ये ही सिस्टीम असते की अमेरिकेमध्ये 24 तास गरम पाणी आणि गार पाणी हे प्रत्येक नळाला येतं. 2 बाथरूम आहेत, त्यानंतर किचन आहे. सगळीकडं गरम पाणी आणि गार पाणी, कारण थंडी भरपूर असते त्यामुळे ही सोय इथं ठेवायला लागते. एकदम कडक पाणी सुद्धा येतं आणि एकदम थंड पाणी सुद्धा येतं. तर ही सोय इथल्या घरांमध्ये केलेली असते. आता हा जो आहे हा एंट्री केल्यानंतरचा हा एवढा एरिया आहे. आता एंट्री केल्यानंतर राईट साईडला आपला हॉल आणि किचन आहे. तर पहिल्यांदा आपण या इकडे हॉल पाहूया. इकडे जो आहे हा हॉल आहे आणि या साईडला किचन आहे. तर छोटंसं असं छान इथं हे किचन आहे, म्हणजे आमच्या चौघांसाठी पुरे होईल एवढं असं छान किचन आहे. आणि इथे तुम्ही जर रेंटनी घर घेतलं तर एक 5 गोष्टी असतात की ज्या तुम्हाला कंपल्सरी इथे मिळतातच. त्यामध्ये येतं एकतर फ्रीज, त्यानंतर वॉशिंग मशीन, डिशवॉशर, ओव्हन, मायक्रोवेव्ह. या वस्तू ज्या आहेत या कंपल्सरी तुम्हाला येतातच. इथे जो आहे इथे फ्रीज आहे, त्यानंतर इथे गॅस आहे, मायक्रोवेव्ह आणि खाली ओव्हन. आणि या साईडला आहे इथे डिशवॉशर आहे. तर या ज्या गोष्टी आहेत या कंपल्सरी तुम्ही अमेरिकेत रेंटनी घर घेतल्यानंतर या कंपल्सरी तुम्हाला या गोष्टी येतातच. आणि इथल्या आता आम्ही हा जो फ्लॅट घेतलेला इथं बऱ्याच घरांना अशी सिस्टीम असते की ओपन किचन. तुम्ही या साईडला बघू शकता की इथे किचन ओटा आहे आणि त्याच्या समोरच डायनिंग टेबल आहे. म्हणजे इकडनं स्वयंपाक करता करता इथे जेवायला जे बसलेले असतील आपले गेस्ट किंवा आपल्या घरातली माणसं त्यांच्याशी संवाद साधत आपण इथे स्वयंपाक करू शकतो. समोर ते जेवायला बसू शकतात. नॉर्मली आपल्या इथं कशी सिस्टीम असते की किचन पूर्ण वेगळं येतं आणि हॉल आणि आपल्या जेवणाचं पूर्ण वेगळं येतं की डायनिंग टेबल वेगळीकडे ठेवलेला असतो. पण इथं अशी सिस्टीम आहे की अगदी समोरासमोर आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. छोटंसं आहे, एका वेळेस एकच जण इथं स्वयंपाक करू शकतो. जर 2 जण आले तर इथं अडचण होती, त्यामुळं छोटंसं असं छान किचन आहे. इथे 4 अशा शेगड्या दिलेल्या आहेत
आणि गॅसची म्हणजे दररोज मी पूजा करूनच स्वयंपाकाला सुरुवात करते, त्यामुळे ही पूजा केलेली आहे. आणि या साईडला कोपऱ्यामध्ये एक भांड्याची जाळी ठेवलेली आहे. म्हणजे नॉर्मली आपले डिशवॉशर मध्ये काय होतं की मोठमोठी भांडी घासली जात नाही, त्याच्यामध्ये कुकर त्यानंतर कढई वगैरे आहे, हे आपल्याला हातानेच इथे धुवायला लागतं. मग ते निगळ ठेवण्यासाठी इथे एक हे ठेवलेली आहे भांड्यांची जाळी. त्यानंतर या साईडला तुम्ही बघू शकता, इकडे एक हे ठेवलेलं आहे खलबत्ता, छोटासा सुपलं ठेवलेला आहे. छान वाटतं हे असं, अशा बारीक सारीक छोट्या ज्या गोष्टी आहेत आपल्या त्या छान वाटतात. या साईडला कोपऱ्यामध्ये इथे सगळे मसाले आहेत, टोस्टर, केटल, त्यानंतर मिक्सर आणि हे नॉर्मली एग्स जे आहेत ते इथे ठेवलेले आहेत. आणि या साईडला कोपऱ्यामध्ये हा आपला फ्रीज आहे. तर फ्रीज पूर्ण फुल भरलेला आहे, कारण की इथं कसं आहे, अगदी रोज खाली गेलोय भाज्या घेऊन आले असं होत नाही. 2 आठवड्याचं तरी सामान एकदा इथं भरून ठेवायला लागतं. त्यामध्ये आपल्याला 2 आठवड्याच्या भाज्या, त्यानंतर दूध, ब्रेड, अंडी हे सगळं स्टोअर करून ठेवायला लागतं. आणि नॉर्मली आम्ही तरी म्हणजे इथे सगळेजण तसं करतात की 2 आठवड्यानंतर जायचं, सगळं सामान आपलं भरायचं. भारतामध्ये इझी असतं की रोजच्या रोज जायचं, दुधाची पिशवी घेऊन यायची, अगदी फ्रेश भाज्या घेऊन यायच्या. तर तसं इथं होत नाही. आणि आता तुम्हाला मी हॉल दाखवते. हॉलमध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे आहे आमचं देवघर. म्हणजे प्रत्येक घरातलं केंद्रबिंदू किंवा श्रद्धास्थान आपण जे म्हणतो. तर इथे आहे हा देवारा आहे या साईडला. तर पहिल्यांदा मी हे खाली मांडले होते, पण मला नंतर एकीने सांगितलं की खाली मांडू नको, ते कशावर तरी ठेव. मग माझ्याकडे हा एक टीपॉय होता, या टीपॉयवरती मी हे देव मांडलेले आहेत. तर हा असा एक छोटासा सुंदर असा देवारा आहे. याच्या मागे फायर प्लेस होती, पण आपण काय ते अगदी लाकडं वगैरे जाळून घरात ऊब निर्माण करण्यासाठीच ते म्हणजे आपण करत नाही, कारण की इथे ऑलरेडी घरामध्ये सगळीकडे हीटर आहे, तर त्याची काही एवढी आवश्यकता वाटली नाही. त्यामुळे मी तिथे पिंक कलरचा हा कागद लावला आणि ती जागा पूर्ण पॅक करून टाकली. आणि पुढे हा देवारा, त्यामुळे इथे एक छान लुक आलेला आहे. मागून ही अशी लाईटची माळ सोडलेली आहे. आणि वरती हे जे आहे हे एक पोस्टर आहे. हे ऍक्च्युली मला या भिंतीला लावायचं होतं, पण हे रेंटचं घर आहे आणि इथे ठोका ठोकी खिळे वगैरे तर असल्या गोष्टी शक्यतो करत नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही घर सोडता त्यावेळेस ते सगळं चेक करतात की तुम्ही काय म्हणजे घराचं खूप नुकसान वगैरे झालंय का, आणि त्यानंतर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेतात तुमच्याकडून. त्यामुळे मी इथे ठोकाठोकी काय केली नाही, जस्ट इथे जागा होती. तर हे जे आहे घोड्याचं चित्र ते इथे वरती लावलेलं आहे. की असं म्हणतात की शुभ असतं की हॉर्सचं पेंटिंग घरामध्ये असावं, त्यामुळे आम्ही हे घेतलेलं आहे. हे एक पेंटिंग इथे लावलेलं आहे. या साईडला एक हा सोफा आहे. इथे एक हा लॅम्प ठेवलेला आहे. इथे हे कसं शोकेस लाकडाचं छोटंसं हे ठेवलेलं आहे. आणि आमच्या घरात क्रिकेटर्स आहेत, माझे मिस्टर स्वतः क्रिकेटर आहेत, माझा मुलगा क्रिकेट खेळतो, हे त्याला मिळालेले मेडल्स आहेत. आणि छान एक छोटासा एक हा शोपीस इथे ठेवलेला आहे. आणि या साईडला एक मोठा सोफा आहे आणि त्याच्यावरती हे जे आहे हे ब्लँकेट टाकलेलं आहे आम्ही, कारण की इथे थंडीमध्ये हा सोफा खूप थंड पडतो आणि खूप गार वाटतं. त्यामुळे मग हा सोफ्यावरती ब्लँकेट टाकलंय आणि आम्ही याच्यावरती मॅक्झिमम टाइम इथे बसतो. आणि समोर टीव्ही ठेवलेला आहे, या साईडला टीव्ही ठेवलेला आहे. तर मग इकडनं आम्ही हा असा टीव्ही बघतो. तर अमेरिकेमध्ये घरात या 2 गोष्टी या खूप महत्वाच्या आहेत. एक तर आहे हा आहे हीटर आणि दुसरं ह्युमिडिफायर. तर हीटर कशासाठी, तर प्रत्येक रूम मध्ये हीटर आहे, पण ज्यावेळेस खूप थंडी वाढते त्यावेळेस ते हीटर सुद्धा कमी पडतं. त्यामुळे आम्ही हे एक्स्ट्रा हीटर आणून ठेवलेलं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी समजा बसून टीव्ही वगैरे बघत असाल तर तुमच्या जवळपास हा हीटर तुम्ही लावून बसू शकता आणि त्यामुळे खूप छान ऊब निर्माण होते. आणि दुसरं आहे हे ह्युमिडिफायर मशीन. तर हे ह्युमिडिफायर पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर ज्यांच्या घरात नॉर्मली लहान मुलं आहेत तर त्यांनी हे घरात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. याने काय होतं तर हवेमध्ये जे काही मॉइश्चरचं प्रमाण आहे तर ते मेंटेन केलं जातं. थंडीमध्ये काय होतं इथल्या हवेमध्ये खूप ड्रायनेस येतो आणि त्यामुळे लहान मुलांना याचा खूप त्रास होतो. म्हणून मग हे ह्युमिडिफायर आम्ही आणलेलं आहे आणि हे प्रत्येक घरात असायलाच हवं, स्पेशली जर लहान मुलं असतील तर. तर या 2 गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला दाखवते डायनिंग टेबल. तर इथे डायनिंग टेबल आहे. तर नॉर्मली मानसिंगचं इथं काम चालू असतं त्यामुळे त्याचा लॅपटॉप वगैरे सगळं इथं आहे. इथे या ज्या आहेत या 3 चेअर ठेवलेल्या आहे. तिथे एक सिटिंगची अरेंजमेंट आहे.
आणि नॉर्मली चहा आणि लंच एवढंच होतं आमचं इथं. रात्रीचं जे जेवण आहे ते आम्ही स्पेसिफिक बसून जेवतो. म्हणजे इथे जो टीपॉय ठेवलेला आहे तर हा टीपॉय आम्ही बाजूला सरकवतो आणि सगळं साग्र संगीत आपलं जे जेवण करतो भारतामध्ये बैठक पद्धतीने, तर तसं जेवण आम्ही रात्री मुद्दाम तसं खाली बसून मांडी घालून जेवलं पाहिजे म्हणून मग सगळं जेवणाचं मध्ये घेतो आणि आम्ही चौघं रात्रीचं जेवण एकत्र पण होतं आमचं, त्यामुळे आम्ही खाली बसून जेवतो. तर इथे हा जो आहे हा डायनिंगचा तुम्ही एरिया बघितला. त्यानंतर इथे प्रिंटर ठेवलेला आहे कोपऱ्यामध्ये. यांच्या प्रिंट्स आउट असतात मुलांच्या काही अभ्यासाच्या वगैरे ते. आणि तिथे एक असाच एक टेबल ठेवलेला आहे. आणि या साईडला आता आहे बाल्कनी. तर तुम्हाला बाल्कनी दाखवते. खूप सुंदर व्ह्यू आहे बाल्कनीचा. तर हा बाल्कनीचा व्ह्यू आहे आणि या बाल्कनीतून ही सगळी झाडं दिसतात. उंच उंच अशी सगळी झाडं आहेत आणि आमच्या या फ्लॅटला स्पेसिफिक हा व्ह्यू मिळालेला आहे. आणि या झाडांच्या पलीकडे मेन रोड आहे, गाड्या ये जा करतात, पण गाड्यांचा अजिबात आवाज येत नाही कारण की इथल्या ज्या काचा आहेत या जवळपास साऊंडप्रूफ काचा आहेत. म्हणजे बाहेरून गाड्या जरी जोरजोरात गेल्या तरी अजिबात पण मात्र त्याचा आवाज आतमध्ये येत नाही. आणि खूप सुंदर व्ह्यू आहे बाल्कनीचा. आणि ही जी झाडं आहेत याला डलगस असं म्हणतात. सिॲटलमध्ये ही झाडं खूप फेमस आहेत. भरपूर झाडं आहेत सिॲटलमध्ये हे डलगस नावाची. आणि इथून तुम्ही बघू शकता, हे बघा इथे पण सगळी झाडं आहेत. आणि इथे मुलांच्या या सायकल ठेवलेल्या आहेत. इथे बाहेर ठेवता येत नाहीत या सायकल, त्यामुळे आम्ही बाल्कनीत ठेवलेल्या आहेत. समरमध्ये वगैरे मग या सायकल घेऊन मुलं बाहेर खेळतात. आता सध्या इथे ठेवलेल्या आहेत. छान अशी ही बाल्कनी आहे. त्यानंतर हॉल आणि किचनमध्ये हा कंबाईनमध्ये एक हीटर आहे. तर इथं त्याचं बटन आहे. इथे पण तुम्ही टेम्परेचर कमी जास्त करू शकता. इथे खाली त्याचा फॅन आहे आणि इथून मग सगळी ऊब निर्माण होते आणि मग पूर्ण हॉल आणि किचनमध्ये घरात पूर्ण गरम होतं. आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे इथे कार्पेट फ्लोरिंग असतं. कार्पेट फ्लोरिंग कशासाठी, तर मुळात उष्णता याच्यामध्ये टिकून ठेवली जाते कारण चालताना आवाज कमी होतो. एकतर कसं लाकडी बांधकाम असतं, त्यामुळे जर आपण चालायला लागलो तर खालच्या फ्लोअरवर जे राहतात त्यांना आवाज येतो चालण्याचा. तर या फ्लोरिंगमुळे हा आवाज कमी होतो. शिवाय जर लहान मुलं पडली तरी त्यांना इजा होत नाही. याचे भरपूर फायदे आहेत. म्हणून इथल्या घरांमध्ये कार्पेट फ्लोरिंग असतं. फ्लोरिंग आहे हे हॉल आणि बेडरूम इथेच केलेलं असतं. किचनचा एरिया, त्यानंतर टॉयलेट बाथरूमचा एरिया तो सोडून बाकी सगळीकडं हे कार्पेट फ्लोरिंग केलेलं जातं. कारण की जिथं पाण्याचा संपर्क जास्त येतो, किचनमध्ये आपण ज्या सोट्यावर काम करतो खाली पाणी पडतं, अन्न पडतं, त्यानंतर बाथरूममध्ये पाण्याचा संपर्क जास्त येतो, तो एरिया सोडून बाकी पूर्ण घरामध्ये हे कार्पेट फ्लोरिंग केलेलं असतं. एक गोष्ट म्हणजे अमेरिकेतली सगळी घरं हे लाकडाची बांधलेली असतात. आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. तर इथलं सगळं स्ट्रक्चर, इथल्या सगळा याचा पाया, त्यानंतर याच्या भिंती हे संपूर्ण लाकडी बांधकाम असतं. तर याच्या मागं हेच कारण आहे, घरामध्ये ऊब आणि उष्णता टिकून ठेवणं. कारण इथं भरपूर थंडी असते. तर लाकडाच्या बांधकामामुळे काय होतं, घरामध्ये ऊब आणि उष्णता टिकून ठेवली जाते. त्यामुळं अमेरिकेतली सगळी घरं ही लाकडी असतात. आता हॉल, किचन आणि बाल्कनी झाली. आता 2 बेडरूम आणि बाथरूम तुम्हाला दाखवते. तर चला पहिल्यांदा मुलांची बेडरूम दाखवते. तर इकडं मुलांची बेडरूम आहे. छोटीशीच आहे पण छान आहे, सफिशियंट आहे. माझा मोठा मुलगा आहे तो 13 वर्षांचा आहे आणि छोटा आहे तो 7 वर्षांचा आहे. तर इथे हे दोघांचे बेड आहेत आणि हे कार्टूनचे बेडशीट्स वगैरे यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की लहान मुलांची बेडरूम आहे. तर छान आहे आणि त्याचा व्ह्यू पण खूप छान आहे. आपण मगाशी जे एंट्री केली ना, तर यांच्या बेडरूम मधून ती एंट्री दिसते. हे बघा इकडनं ते जे मोठं झाड मगाशी मी दाखवलं ते, आणि तिकडनं हे जिने उतरून मग आपण इकडून वरती येतो. आणि समोर जे आहे हा त्यांचा व्ह्यू आहे बेडरूम, यांच्या बेडरूमच्या खिडकीचा. तर आता मी तुम्हाला मुलांचं, इथे स्टोरेजला खूप कमी जागा आहे तर फार काही मी इथे केलेलं नाहीये. इथे मुलांचे कपडे जस्ट इथं हँग केलेले आहेत आणि खाली बरेचसे मुलांचे कपडे ठेवलेले आहेत. इथे खूप म्हणजे त्यांचा आता पसारा, तुम्ही लहान मुलांचं माहिती आहे की एक शर्ट दिला तर तो नको असतो, दुसरा ओढून घ्यायचा असतो. त्यामुळे किती आवरलं तरी हे मुलांचं असंच आहे. आणि या साईडला त्यांचे बेड आहेत आणि ऑपोजिट साईडला
इथे हा स्टडी टेबल आहे आणि इथे ही एक चेअर ठेवलेली आहे आणि त्या साईडला एक छोटंसं आम्ही फर्निचर ठेवलेलं आहे की त्यामध्ये मुलांचे सगळे बुक्स वगैरे ठेवता येतील. आणि या साईडला मुलांच्या सगळ्या सॅक वगैरे आहेत. तर ही अशा पद्धतीने छोटीशी छान अशी मुलांची बेडरूम आहे. थंडीमुळे मी तुम्हाला सांगितलं तसं की प्रत्येक रूम मध्ये हीटरची सोय आहे. तर हे मुलांच्या रूम मधलं बटन आहे बघा. हे नॉर्मली हे 71 72 ठेवतात. बेडच्या खाली ती पूर्ण अशी पट्टी आहे, तिकडनं गरम वाफा येतात किंवा गरम हवा येते आणि पूर्ण रूम ही उबदार होते. तर ही छोटीशी रूम आहे, ही पटकन गरम होते. तर अशा पद्धतीने हे इथं त्याचं बटन आहे. इथून टेम्परेचर आपण मेंटेन करू शकतो कमी जास्त असं. त्यानंतर आता मी तुम्हाला टॉयलेट बाथरूम दाखवते जे कॉमन मध्ये आहे. तर तुम्ही म्हटलं तर टॉयलेट बाथरूम आतून का बघायचं, पण दाखवते की अमेरिकेमध्ये की कशी पद्धत आहे आंघोळीची वगैरे. तर ते जाणून घेण्यासाठी या आहे. आणि इथे एक स्टँड ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपलं नॉर्मल पेस्ट डिओ वगैरे ठेवलेले आहे. त्यानंतर खाली सुद्धा इथे स्टोरेजसाठी त्यांनी जागा दिलेली आहे. त्याच्यामध्ये नॉर्मली आपलं जे काही बाथरूम मध्ये लागणारे टिश्यू, डिटर्जंट, शॅम्पू वगैरे तर ते सगळं मी इथे ठेवलेलं आहे. आणि आणखीन एक तुम्हाला मज्जा दाखवते, इकडे या. इथे जे आहे इथे टब मध्ये आंघोळ करायला लागते. तर इथे शॉवर आहे आणि हे बघा इथे जे इथून या साईडला फिरवल्यानंतर गरम पाणी येतं लेफ्टला आणि राईट साईडला फिरवल्यानंतर गार पाणी येतं. इथे नळ सुद्धा आहे आणि शॉवर सुद्धा आहे. तर इथं आंघोळ करताना आपल्याला टब मध्ये उभं राहून आंघोळ करायला लागते. आता तुम्हाला दाखवते आणखीन जी दुसरी बेडरूम आहे ती. मास्टर बेडरूम जी आहे ती बघूया. तर चला, ही मास्टर बेडरूम आहे. भरपूर मोठा बेड आहे हा. त्यानंतर इथे एक ही चेअर आहे, छान अशी कम्फर्टेबल चेअर आहे. आणि इथे जी विंडो आहे ती बघा. इथला या विंडोचा व्ह्यू पण खूप छान आहे. हे बघा, इथे पण हे डलगस्पर जे ट्री आहे, मोठं ट्री आहे आणि याच्या फांद्या तुम्ही बघू शकता अगदी जमिनीपर्यंत खाली आलेल्या आहेत. आणि सकाळी उठल्यानंतर हा इथला व्ह्यू खूप छान दिसतो. आणि हा मास्टर बेडरूम पण खूप स्पेशियस आहे. आणि इथे एक हे बघा कपड्यांचं जे आहे स्टोरेज इथे त्यांनी दिलेलं आहे. तर इथे काय केलेलं आहे मी, इथे एक हा स्टँड ठेवलेला आहे आणि मग त्याच्यावरती अरेंजमेंट केलेली आहे. वरती बऱ्यापैकी मानसिंगचे माझे रोजचे वापरायचे वगैरे. तर इथं स्टोरेजसाठी जागा खूप कमी आहे कपड्यांची. तर मी इथे नॉर्मली जे आपले रोजच्या वापरातले तेवढेच कपडे ठेवलेले आहेत. बाकी जे आहेत की नॉर्मली आपले जे फेस्टिवल ड्रेसेस वगैरे ते सगळे मी बॅगमध्ये भरून ठेवलेले आहेत. माझ्या भरपूर साड्या आणलेल्या आहेत, त्या साड्या पण मला इथे ठेवायला जागा नाही, ते सुद्धा मी बॅगमध्ये भरून ते दुसऱ्या साईडला कोपऱ्यात ठेवलेलं आहे. आणि या साईडला सगळे जॅकेट्स वगैरे हे असे सगळे हँग केलेले आहेत. आणि इथे वरती मग समरचे वगैरे आता थोड्या दिवसांनी काढायला लागतील. इथं काय करायला लागतं, ज्यावेळेस विंटर असतं त्यावेळेस विंटरचे सगळे कपडे काढायला लागतात, समरचे सगळे सॉर्ट करून ते वेगळे ठेवायला लागतात. तर हे प्रत्येक सीझनला चेंज करायला लागतं, तरच आपल्याला रोजच्या कपडे ठेवायला इथे जागा व्यवस्थित होती. त्यामुळे आता सध्या समरचे वर ठेवले, ते सगळे कपडे काढणार आणि आता विंटरचे थोड्या दिवसांनी आत ठेवणार. तर इथे हे असं स्टोरेज आहे. तर स्टोरेजला म्हटलं तसं की इथे जागा खूप कमी आहे. लॅम्प आहे, इथे सगळ्या कॅप ठेवलेल्या आहेत. आणि इकडे एक छोटंसं आम्ही फर्निचर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अगदी आपलं जे डेली यूजचं जे आहे गॉगल्स, वॉच वगैरे. त्यानंतर हे सुद्धा मी तुम्हाला म्हटलं तसं ही सुद्धा एक सुंदर फ्रेम आम्ही घेतली आहे. तर ती मला या वॉलला लावायची होती, पण मी तुम्हाला म्हटलं तसं की इथं खिळे वगैरे ठोकून चालत नाही, त्यामुळं मी सध्या अशीच आम्ही या टेबलच्या वरती ठेवलेली आहे. त्यानंतर इथं जे आहे हे लॉन्ड्रीसाठी एक बॅग ठेवलेली आहे की आपल्या अगदी रोजची आंघोळ वगैरे झाल्यानंतर याच्यामध्ये सगळे कपडे एकत्र ठेवतो. आणि इथे जे आहे हे एक बेसिन आहे, यालाच इथे अटॅच आहे मास्टर बेडरूमला. हे बाथरूम आहे, इथे शॉवर आहे आणि ही अशी बेडरूम. हीटर आहे. तर इथं त्यांनी हा बोर्ड दिलेला आहे, याच्यातून तुम्ही टेम्परेचर मेंटेन करू शकता.
त्यानंतर हा समोर जो दिसतोय हा पण एक खूप सुंदर मिरर आहे, हा मी आणला होता. आणि मग त्याच्यानंतर हे जे साईडला तुम्हाला दिसत आहेत फुलांची जी वेल लावलेली आहे, हे मी सेलोटेपनी नंतर चिटकून लावली आहे, त्यामुळं हा जास्त असा छान आणि सुंदर दिसतोय. तर हा एक मिरर आम्ही आमच्या बेडरूममध्ये लावलेला आहे. त्यानंतर एक्झॅक्ट समोर जे आहे इथे आहे वॉशिंग मशीनचा एरिया. तर इथे बघा, हे ओपन केल्यानंतर इथे वॉशिंग मशीन आहे आणि इथे वरती थोडंसं स्टोरेजला त्यांनी जागा दिली आहे. तर मशीनसाठीच लागणारं डिटर्जंट वगैरे मी इथं ठेवलेलं आहे. आणि इथे जे आहे हे वॉशिंग मशीन आहे आणि या साईडला इथे खाली ड्रायर आहे. तर आता कपडे माझे झालेले ड्राय ते त्याच्यातच आहेत. तर हे अशा पद्धतीने वॉशिंग मशीनची आपल्याला एक स्पेस मिळते. कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.